औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद इथल्या अलीरा एज्युकेशन संस्थेच्या अल इरफान निवासी शाळेमध्ये वर्गमित्राच्या मारहाणीत शेख अफरोज शेख हमीद या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। या प्रकरणी मारहाण करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंगळवारी ही घटना घडल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती। मात्र पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांच्या चौकशी दरम्यान सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार उघडकीस आला। यात अफरोजचा वर्गमित्र त्याच्यासोबत वाद घालत असल्याचं दिसून आलं। त्यानंतर त्याला मारहाणही केल्याचं दिसलं। यावेळी वर्गात कोणीही शिक्षक नव्हते। ही बाब सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। काही महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यातही अशाच किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत 6वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये हिंसेच्या घटना वाढत चालल्याचं सध्या दिसतंय। पुण्यातल्या कसबा पेठेत एका 17 वर्षाच्या मुलाला जिवंत जाळल्याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। इब्राहिम शेख आणि इम्रान आणि जुबेर तांबोळी या 2 सख्ख्या भावांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। एका आरोपीला यापूर्वी जेरबंद करण्यात आलंय। काल दुपारी 3:30च्या सुमारास किरकोळ कारणावरून 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं साबन राठोड याला दारू आणि पेट्रोल पाजलं आणि पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिलं। मुलगा गंभीर असून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा एका टेम्पोजवळ लघुशंका करत होता। तो बॅटरी चोरत असल्याचा संशय या टोळक्याला आला आणि त्यामुळे त्यांनी त्याला जाळलं। त्यानंतर तो मुलगा स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं। मद्यधुंद अवस्थेत सरपंच स्विफ्ट गाडीसह विहिरीत 50 फूट खोल कोसळले। एरंडोल जवळ पहाटे ही घटना घडली। धारागीर गावचे सरपंच पहाटे एका हॉटेलमधून घरी निघाले होते। त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी थेट महामार्गापासून 30 फूट अंतरावर असलेल्या 50 फूट खोल विहिरीत कोसळली। या घटनेत सरपंच संजय पाटील मात्र बचावलेत। जळगाव जिल्हा बँकेत पीक विमा हप्ता मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसात दरोड्याचे गुन्हे दाखल झाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांनी अटक करावी यासाठी थेट पोलीस ठाण्यात मोर्चा नेला। या मोर्चाचं नेतृत्व सरकारमध्ये भागीदार असलेल्या शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केलं। हा मोर्चा जळगाव शहरातून काढून जळगाव जिल्हा पेठ ठाण्यात दाखल झाल्यावरती आम्ही शेतकऱ्यांच्या बँकेत दरोडा टाकलाय, आम्हाला अटक करा अशी मागणी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात केली। यावेळी शेकडो शेतकरी तसंच शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील झाली होती। काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सातपुडा हिंदू मेळावा घेण्यात आला। यामध्ये सुमारे 40,000 कार्यकर्ते सहभागी झाले। यावेळी भागवत यांनी पुन्हा एकदा भारतीयत्व हेच हिंदुत्व असल्याचं सांगितलं। परदेशात भारतीय व्यक्ती हिंदू म्हणूनच ओळखली जाते असा दावाही त्यांनी केला। या हिंदू मेळाव्याला आदिवासी संघटनांचा विरोध असल्यानं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नंदुरबारच्या सातपुडा मेळाव्यात अयोध्येतल्या राम मंदिराची प्रतिकृती आणण्यात आली। त्यामुळे आगामी काळात संघाच्या अजेंड्यावरती राम मंदिराचा मुद्दा प्रमुख असणार का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली। सातपुडा हिंदू मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमधल्या बाजारपेठा आज बंद ठेवण्यात आल्या। बाजारपेठेतल्या दुकानांमध्ये मेडिकलची दुकानं, हॉटेल्स सुद्धा असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले। हिंदुत्ववादी संघटनांनी दुकान बंदचं आवाहन दिलं होतं आणि त्याच भीतीपोटी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या। आज राष्ट्रीय भूगोल दिन या निमित्तानं लातूरच्या महानगरपालिका शाळा क्रमांक 9 मध्ये अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सूर्य मालिकेतील ग्रह बनवण्यात आलं होतं, ज्यात पृथ्वी, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, शनी, गुरु आणि युरेनस आदी ग्रहांचे मुखवटे या विद्यार्थ्यांनी धारण केले होते। त्यामुळे विद्यार्थ्यांना सूर्य मालिकेतील प्रमुख 8 ग्रहांची माहिती व्हावी हा त्याचा उद्देश होता। प्रात्यक्षिक करून हे ग्रह दाखवत अनोख्या पद्धतीनं हा भूगोल दिन साजरा करण्यात आला। दुष्काळामुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना शिक्षण शिकवणंही अवघड होऊन बसलेलं असताना लातूर जिल्ह्याच्या आलमला येथील विश्वेश्वर शिक्षक प्रसारण मंडळानं एक चांगलं पाऊल उचललं। संस्थेअंतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण संस्थेतील 120 शेतकरी आणि शेतमजुरांच्या विद्यार्थ्यांना 12 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देऊ केली आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांना वर्षभरातील शिक्षण शुल्क आणि मेसच्या खर्चातून दिलासा मिळाला आहे। लातूर जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झालेल्या औसा तालुक्यातच अशा प्रकारची शिष्यवृत्ती लागू झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील इतरही शिक्षण संस्थांनी शेतकऱ्यांच्या पाल्यांना दिलासा दिला तर दुष्काळग्रस्तांना खऱ्या अर्थानं दिलासा मिळू शकेल।
यवतमाळ नगर परिषदेत कचरा घंटागाडी चालवून उपजीविका करणाऱ्या दिनेश राजूरकरनं शहर स्वच्छ करण्याबरोबरच आपलं शरीर स्वस्थ बनवलंय. अतिशय हलाखीची परिस्थिती असतानाही केवळ मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यानं विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत बाजी मारली आहे. 60 किलो वजनी गटात दिनेश राजूरकर या युवकानं अव्वल क्रमांक पटकावलाय. 30 वर्षीय दिनेशला लहानपणापासूनच बॉडी बिल्डिंगची आवड होती. तो अतिशय मेहनतीनं मागील 7 वर्षांपासून नियमित सराव करतोय. महाराष्ट्रश्री आणि भारतश्री हे मानाचे किताब पटकावण्याचे ध्येय दिनेश समोर आहे. नायलॉन मांजाचा कहर आता खेडोपाडी सुद्धा दिसून येतोय. येवला तालुक्यातील अंदरसूल येथे मनोहर बाबूराव आरगडे यांचं नाक आणि डोळ्याजवळील भाग नायलॉन मांजामुळे कापला गेलाय. त्यांच्यावर सोनवणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांच्या जखमेवर तब्बल 10 टाके घालण्यात आले. आरगडे हे मूळचे रहाडीचे रहिवासी आहेत. त्यांचा मित्र समीर शेख याच्यासोबत ते कामानिमित्त वीज वितरण कंपनीच्या अंदरसूल येथील कार्यालयात जात होते. मोटरसायकलवरून जात असताना वाटेत त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला आणि वर करताना त्यांच्या नाकाला आणि डोळ्याजवळ गंभीर जखमा झाल्या. मकर संक्रांत हा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कुठे तिळगुळ वाटून तर कुठे पतंग उडवून. मात्र भंडारा जिल्ह्यात मकर संक्रांत हा सण नागरिक एका वेगळ्या पद्धतीनं साजरा करतात. दरवर्षी साकोली तालुक्यातील कुंभली येथे दुर्गाबाईचं डोह म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी भाविक भेट देतात. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेला लाखो भाविक दर्शन घेऊन आपली मकर संक्रांत साजरी करतात. या दिवशी या ठिकाणी जत्रेचं स्वरूप पाहायला मिळतं. लाखो भाविक पहिल्यांदा डोहात आंघोळ करून विधिवत पूजापाठ करतात आणि त्यानंतर दुर्गाबाईचं दर्शन घेतात. आदिवासी विकास आयुक्तालयानं आदिवासी मुलांना परदेशात उच्च शिक्षण मिळावं यासाठी शिष्यवृत्ती सुरू केली. मात्र या निमित्तानं या नियमातील अनेक त्रुटींमुळे आदिवासी मुलं आणि या शिष्यवृत्तीपासून वंचित राहत आहेत. अशाच मदतीसाठी अमरावती परिसरातील कल्याणी आत्राम ही एक आदिवासी मुलगी नाशिकच्या आयुक्तालयात वणवण भटकली आहे. आदिवासी मंत्रालयानं या मदतीसाठी आर्थिक उत्पन्नाची अट 4 लाख ठेवली आहे, तर कल्याणीच्या पालकांचं उत्पन्न वार्षिक 5.5 लाख आहे. मात्र अशीच अट समाज कल्याण विभागानं 6 लाखांची ठेवली आहे. आदिवासी विभागानं आर्थिक उत्पन्नात वाढ न केल्यानं त्याचा फटका कल्याणीला बसतोय. नाशिक शहरात वारंवार होणाऱ्या अपघातांकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केलं. उंचवाडी ते खेतवाणी लोन्स या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं. शहरात अवजड वाहनांचं प्रमाण वाढल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलंय. मात्र पोलीस याबाबत कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप नाशिककर करतायत. पंचवटीतील निवाणी बसस्टँड, त्रिमूर्ती चौक या ठिकाणी नेहमी अपघात घडत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. विदर्भाच्या मुद्द्यावर राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी राजकीय बॉम्ब फोडलाय. सत्तेत असताना काँग्रेसनं कधीही विदर्भाची भूमिका घेतली नाही, तर आता सत्तेत असलेली भाजप स्वतःला विरोधी पक्षाच्या भूमिकेत बघू इच्छित असल्याने विदर्भाला काय मिळेल असं म्हणत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं. विदर्भासाठी जनमत चाचणीवर आपण ठाम असून 51% लोकांना विदर्भ नको असेल तर आमची मागणी मागे घेऊ असंही ते म्हणाले. विदर्भ वेगळा झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काहीही राहणार नाही असं ते म्हणाले. माजी उपमुख्यमंत्री बाळासाहेब तिरपुडे यांच्या स्मरणार्थ नागपूरच्या तिरपुडे महाविद्यालयातर्फे आयोजित बाळासाहेब तिरपुडे आणि विदर्भ या विषयावरती आयोजित एका व्याख्यानमालेत ते बोलत होते. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती इंदापूर तालुक्यातील भिगवणजवळ गॅस टँकर पलटी झाल्यानं यातून गॅस गळती होत असल्याची शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक 2 तास खोळंबली होती. आज सकाळी 10 वाजता घडलेल्या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पुणे सोलापूर महामार्गालगत ही घटना घडल्यानं या ठिकाणहून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. भिगवण पोलिसांनी दक्षता म्हणून अग्निशामक दलाची गाडी पाचारण केली होती. सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर खंडाळा बोर घाटात अमृतांजन पुलाखाली खोबरेल तेल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र त्यानंतर एका लेनवरून वाहतूक धीम्या गतीनं सुरू करण्यात आली. 14 जानेवारी 1994ला औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्यात आलं. त्यामुळे आजचा दिवस नामविस्तार दिवस म्हणून उत्साहात साजरा केला जातो. बाबासाहेबांना मानणारे हजारो अनुयायी आज विद्यापीठ गेटवर येऊन नामविस्ताराच्या लढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात. या नामांतरासाठी अनेक जणांना लढा देऊन बलिदानही द्यावं लागत होतं.
रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातील डोलवी इथल्या JSW स्टील कंपनी विरोधात परिसरातील 42 गावातील नागरिकांनी आंदोलन सुरू केलंय। शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विष्णू पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं। कंपनीतून सोडण्यात येणाऱ्या हानिकारक धुरामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। 42 गावांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं, कंपनीच्या बार्जेसमुळे खार बंदिस्ती फुटून शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, त्यांना भरपाई मिळावी, तसंच प्रकल्पातील नोकरीत स्थानिकांना प्राधान्य द्यावं या प्रमुख मागण्या वेळोवेळी कंपनीकडे करण्यात आल्या। मात्र कंपनीनं केवळ आश्वासनांवर त्यांची बोलवण केली। त्यामुळे स्थानिकांनी अखेर आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला असून जोपर्यंत कंपनी या सर्व मागण्यांची पूर्तता करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। कोकणातल्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। त्यामुळे वाहन चालकांबरोबरच लोकांनाही रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात पांगरी गाव त्यापैकीच आहे। 20 वर्षांपूर्वी युतीची सत्ता असताना म्हणजेच 1995 मध्ये हा रस्ता झाला होता। त्यानंतर आज तागायत या रस्त्याकडे प्रशासनानं ढुंकूनही पाहिलेलं नाही। अशा रस्त्यांमुळे खासगी वाहन चालक या गावातली भाडीही नाकारतायत। या रस्त्यासंदर्भात आमदार खासदारांना वेळोवेळी निवेदनं दिली, मात्र त्याचा उपयोग झालेला नाही। त्यामुळे इथले स्थानिक संतप्त आहेत। रेझिंग डेच्या राज्यभर सध्या तयारी सुरू आहे। मात्र रत्नागिरीत रेझिंग डे अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला। हा रेझिंग डे महिलांसोबत साजरा करण्यात आला। नेहमी पोलिसांकडे असणारी शस्त्र इथल्या महिलांना हाताळण्यासाठी देण्यात आली, तर महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता महिलांना सेल्फ डिफेन्सची प्रात्यक्षिकही दाखवण्यात आली। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे न वापरता अजूनही जुन्या पद्धतीचे वजन काटे वापरले जातात। प्रत्येक पोत्यामागे पोत्याचं वजन म्हणून 1 किलो वजन कापलं जातं। सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यानं चोऱ्या होतात। यासह अनेक मागण्या घेऊन आज किसान एकता मंचनं अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर 1 दिवसीय धरणं आंदोलन केलं। गेल्या 900 वर्षांपासून सोलापूरच्या सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा महत्वाचा अक्षता सोहळ्याचा दिवस। सिद्धरामेश्वराच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडलाय। या सोहळ्यात सिद्धरामेश्वर यांनी लिहिलेल्या अक्षता म्हटल्या जातात। या विवाह सोहळ्याला कर्नाटक आणि महाराष्ट्रातील 4 लाख भाविक उपस्थित होते। येत्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यातल्या मदरशांवर तिरंगा फडकताना दिसणार आहे। मुस्लिम समाजात धार्मिक शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेले मदरसे हे देशातील राजकारणात नेहमीच वादात राहिले, पण आता मदरशांच्या माध्यमातून मुस्लिम समाजात तिरंगा फडकवण्यासंबंधी आवाहन करण्यात आलं आहे। संघ परिवारातल्या राष्ट्रीय मुस्लिम मंचातर्फे केलेल्या या आवाहनाला मुस्लिम समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळतोय। औरंगाबादमध्ये अखिल भारतीय विशेष साहित्य संमेलन भरवण्यात आलं। या संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो लेखकांनी हजेरी लावली। संमेलनात साहित्यिकांनी आपल्या व्यंगावर मात करत आपली प्रतिभा सादर केली। या विशेष व्यक्तीच्या हक्क आणि अधिकार या विषयावर अनेकांनी मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हजेरी लावत अपंग हा शब्द वापरून आपण त्यांच्या भावना दुखावतो, त्यामुळे त्यांना अपंगऐवजी विशेष व्यक्ती म्हणाल तर त्यांच्या भावना दुखावणार नाहीत असं म्हणाल्या। भुजबळांच्या क्लीन चिटवरून सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि भुजबळांमध्ये शाब्दिक खेळ रंगलाय। एसीबीनं क्लीन चिट दिली अशी चुकीची माहिती भुजबळ सगळीकडे सांगत फिरतायत अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे। तर 5-5 अधिकाऱ्यांनी बनवलेला आणि 2 मंत्र्यांनी सह्या केलेला अहवाल चुकीचा कसा म्हणायचा असा प्रतिसवाल भुजबळांनी केलाय। दिघा अनधिकृत बांधकाम प्रकरणी राज्य सरकारनं सादर केलेलं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलंय। 4 पट दंड आकारून दिघ्यामधली अनधिकृत बांधकामं नियमित करण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं। मात्र सरकारच्या या भूमिकेवर कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एक प्रकारे अनधिकृत बांधकामांना खतपाणी घातल्यासारखंच आहे, त्यामुळे सोयी सुविधा आणि कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल असं मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे। तसंच दिघावासियांना पुन्हा एकदा विचारणा केली आहे। कारवाईत काही दिवसांची सवलत पाहिजे असेल तर सरकारच्या कोणत्याही योजनेत लाभार्थी होणार नाही असं प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश दिघावासियांना देण्यात आले। त्यामुळे दिघावासियांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे। मनसेनं मुंबई महापालिकेच्या सभागृहाबाहेर क्रिकेट खेळत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला। दत्तक तत्वावरती मैदानं उद्यानं देण्याच्या धोरणाविरोधात मनसेनं हे क्रिकेट आंदोलन केलं। मनसे नगरसेवकांनी सभागृहाबाहेरच क्रिकेटचं मैदान थाटून सत्ताधाऱ्यांचा निषेध केला। काल महापालिकेनं हे वादग्रस्त धोरण मंजूर करून घेतलं। विशेष म्हणजे भाजपचाही आधी या विधेयकाला विरोध होता।
मात्र आयत्या वेळी भाजपनं घुमजाव करत या धोरणाला पाठिंबा दिला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचा या धोरणाला कडाडून विरोध आहे. मोकळे प्लॉट बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काळजीवाहू तत्वावर दिलेल्या जागांचं रूपांतर जिमखाना क्लब हाऊसमध्ये केल्याचा पूर्वानुभव असतानाही हे नवं धोरण मंजूर करण्यात आलं आहे. नालासोपाऱ्यातील तुळींज इथे एका रिक्षाचालकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी हे प्रकरण चांगलंच गाजतंय. सोमवारी रात्री तुळींज पोलीस ठाण्याच्या 2 पोलिसांनी काठीनं यादवची रिक्षाची काच फोडली. आता माझ्या मालकाला मी काय उत्तर देऊ, नुकसान भरपाई कोण देणार अशी विचारणा त्यानं केली. तेव्हा या निर्दयी पोलिसांनी यादवला जबर मारहाण केली. मात्र विनोद कुमारला केलेल्या मारहाणीबद्दल तुळींज पोलिसांनी हात झटकले. पोलिसांनी या रिक्षाचालकाला मारहाण केलीच नसल्याचा दावा पोलीस निरीक्षक किरण काबाडी यांनी केला आहे. उलट या रिक्षाचालकावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्षपदी अखेर आमदार लक्ष्मण जगताप यांची निवड झाली आहे. गेली कित्येक दिवस शहराध्यक्षपदी कोणाची निवड होणार याबाबत जोरदार चर्चा होती. अखेर त्याबाबत अधिकृत घोषणा झाली आहे. मात्र जगताप यांच्यासाठी हा मार्ग सोपा नाही. महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे असेल. पुण्याच्या कर्वेनगर परिसरातील मिलेनियम स्कूलमध्ये 3रीत शिकणाऱ्या बालिकेचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रिया नितीन कदम असं या चिमुरडीचं नाव आहे. मिलेनियम स्कूलमध्ये शाळेच्या माध्यमातून पोहण्याचं प्रशिक्षण देण्यात येतं. त्यासाठी मुलांना मागील 3 दिवसांपासून महापालिकेच्या मेंगडे स्विमिंग स्कूलमध्ये नेण्यात येत होतं. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या दामोनगर झोपडपट्टी रहिवाशांना सरकारतर्फे आज 25,000 रुपयांच्या चेकचं वाटप झालं. या आगीत 7 डिसेंबरला दामोनगर कांदिवली येथे भीषण आग लागली होती. या भीषण आगीत सुमारे 2500 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या, तर दोघांना आपले प्राण गमवावे लागले होते. या जळीतग्रस्त कुटुंबियांना महाराष्ट्र शासनातर्फे 25,000 रुपयाचं वाटप आज शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात 5 लिटर रॉकेल, रेशन कार्ड, मतदान कार्ड आणि आधार कार्डाचं वाटप करण्यात आलं. दामोनगर वासियांचं पुनर्वसन याच भागात करणार असल्याचं आश्वासन विनोद तावडेंनी दिलं. अत्याधुनिक सुखसोयी, अधिक आरामदायी आणि सुरक्षेच्या दृष्टीनं अद्ययावत यंत्रणा असलेली अश्वमेध ही नवी बस एसटीच्या ताफ्यात आज दाखल झाली आहे. येत्या काही काळात आणखी काही अश्वमेध बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. सध्या मुंबई हैदराबाद मार्गावर ही बस धावणार आहे. या बस सेवेचं उद्घाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल एसटी डेपोत झालं. बसमध्ये प्रवाशांना वायफाय सेवा मिळणार आहे. प्रत्येक सीटला चार्जिंगची व्यवस्था आहे. बसमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाची असलेली हूटर सिस्टीमही या बसमध्ये लावण्यात आली आहे. तसंच बसला ऑटोमॅटिक गिअर सुद्धा आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये एक व्यक्ती थेट रेल्वेच्या इंजिनवर चढला. इंजिनवर चढताच मोठा स्फोट झाल्यानं तो गंभीर जखमी झाला. तिकीट चेकिंग दरम्यान ही व्यक्ती घाबरली आणि थेट इंजिनवर चढली. कल्याणमध्ये एका भिकाऱ्याच्या घरात 3 गोणी भरून नोटा जळून खाक झाल्या. भीक मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या अब्दुल रहमान याच्या घरात या नोटा ठेवल्या होत्या. उंदरानं दिव्याला धक्का दिल्यानं ही दुर्घटना घडली. मात्र वृद्ध भिकारी दाम्पत्याकडे नोटांनी भरलेली पोती सापडल्यानं सध्या त्याचं हे घर कुतूहलाचा विषय बनलाय. या घरात आणखी काही हाती लागतंय का हे पाहण्यासाठी इथे गर्दी होतीये, तर दुसरीकडे एवढे पैसे या दाम्पत्याकडे आले कुठून याचं गूढ वाढलंय. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील राष्ट्रवादीचे उपसरचिटणीस मनोहर भानुशाली यांच्या घरी काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडलाय. बंदुकीचा धाक दाखवून 4 दरोडेखोरांनी अंदाजे 25 तोळे सोनं आणि 20 ते 25 हजाराची कॅश लुटल्याचं समजतंय. यावेळी मनोहर भानुशाली यांच्या आई घरात एकट्याच होत्या. या प्रकरणी विक्रमगड पोलीस तपास करतायत. दरम्यान सदर दरोड्याचा निषेध म्हणून आज व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवल्या. मायानगरी मुंबईत अंधश्रद्धेपोटी नरबळी देण्याची तयारी सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालाडच्या बंजारीपाडा येथील एका घरात काही लोक नरबळी देण्यासाठी चक्क खड्डा खोदून तयार होते. खड्ड्याजवळ एका पिशवीत जे सामान सापडलंय त्यावरून येथे काही अघोरी कृत्य होणार होतं हे स्पष्ट होत आहे. या घरातील हालचालींमुळे शेजारच्या लोकांना शंका आली. त्यांनी पोलिसांना कळवलं आणि हा सर्व प्रकार उघड झाला. यात एका मौलवीसह 4 जण सामील असल्याचं समजतंय. पोलिसांनी घटनेच्या ठिकाणून एका आरोपीला ताब्यात घेतलंय. मात्र त्याच्या मुलानं इथं सोनं सापडणार होतं आणि त्यासाठी हा खड्डा खोदण्यात आला होता असं सांगितलंय. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून यात सामील असलेल्या इतरांचाही शोध पोलीस घेत आहेत. वांद्र्यातील चेतना कॉलेजमध्ये शिखर 2016चं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये मैदानी खेळ, इंडोर गेम आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं.
यामध्ये विविध महाविद्यालयांनी सहभाग घेतला। या कार्यक्रमात ब्लो इट ऑफ या नवीन खेळाचाही शोध लावला। या नव्या खेळामुळे शिखर वैशिष्ट्यपूर्ण ठरलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।